मित्रांनो नमस्कार. राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात 28 जून रोजी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. या योजनेच्या ज्या काही जाचक अटी होत्या म्हणजे 7 मोठ्या जाचक अटी या ठिकाणी आता रद्द करण्यात आलेल्या आहे आणि यामुळे आता या महिलांना आणि मुलींना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. या मुली आणि महिला सुद्धा या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत. तर आता नेमकी कोणत्या महिला मुलींना या ठिकाणी लाभ मिळणार आहे? कोणत्या मोठ्या 7 अटी रद्द करण्यात आलेल्या आहे? संपूर्ण आजचा जो काही परिपत्रक आहे किंवा निर्णय आहे, हे या ठिकाणी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि कामाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निवेदन कर इच्छितो या संदर्भात अपडेट आहे. सदर योजनेची अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 ही होती. तर यामध्ये आता सुधारणा करण्यात येत आहे आणि या योजनेची मुदत 2 महिने वाढवण्यात येत आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे आणि या ठिकाणी लाभार्थी महिलांना जो काही ₹1500 महिना आहे, हा 1 जुलै पासूनच या ठिकाणी मिळणार आहे. तर आता या योजनेमध्ये महत्वाची अट होती ती म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र. तर आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता या ठिकाणी लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही या ठिकाणी प्रमाणपत्र ग्राह्य जे आहेत हे धरण्यात येणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यातील तिसरी महत्वाची अट सदर योजनेत 5 एकरपेक्षा जी जास्त जमीनधारक होते त्यांना या ठिकाणी पात्र करण्यात आलं नव्हतं. परंतु आता 5 एकर शेतजमिनीची अट वगळण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे काही महिलांचा लाभार्थी वयोगट होता हा 21 ते 60 वर्ष वयोगट होता. त्याऐवजी आता 21 ते 65 वर्ष हा वयोगट करण्यात येत आहे आणि परराज्यात म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून असाल तर जन्म झालेल्या महिलांनाही या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या त्याच्या पतीचे जे काही जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र आहे हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच की जर तुम्ही बाहेर राज्यातील महिला असाल आणि तुम्ही महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर त्या पुरुषाचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र इत्यादी लागणार आहे. आणि 2,50,000 पेक्षा जे काही उत्पन्नाचा दाखला आहे हा जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे कुटुंबामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून तुम्हाला सूट या ठिकाणी मिळणार आहे. आणि महत्वाची 7 आणि महिलांसाठी आणि मुलींसाठी महत्वाची अट आहे ही देखील आता या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. म्हणजेच सदर योजनेतील कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी ही महत्वाच्या अटी अपडेट जे आहेत हे देण्यात आलेलं आहे आणि या योजनेचा शासन निर्णय आणि पुढील अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच शासन निर्णयाद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.